हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, इथे ईशीसुद्धा माझ्या चॅनलचं इंट्रोडक्शन देत होती. तर बघा, ती इथे बोलत होती आणि मागे ना खूप नॉईस होता, म्हणजे लड्डू आणि विहू हे दोघं मस्ती करत होते, म्हणून मी तो व्हॉइस ओव्हर करत आहे. तर इथे बघा ना, विशी सांगत होती की आता आम्ही जाणार आहोत रिसॉर्टला. त्याआधी आम्ही जाणार आहोत मंदिरात. तर ज्या मंदिरात आम्ही जाणार आहोत ना फ्रेंड्स, तिथे गणपतीचं पहिलं पाऊल म्हणजे अंजुर्ली गणेश मंदिर असं त्या गावचं नाव होतं. तर आम्ही त्या अंजुर्लीच्या गणेश मंदिरात जाणार होतो, जिथे ना गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल पडलं होतं. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की अंजुर्लीचं गणपतीचं पाऊल कसं आहे ते मी व्हिडिओत दाखवलं आहेच. तर इथे बघा, आम्ही मंदिरात पोचलो. आम्ही अगोदर दर्शन वगैरे घेतलं. तर फ्रेंड्स, या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. शंकर भगवानचं मंदिराचं दर्शन घेतलं. आता हे ना, इकडे असे 700 छोटे छोटे कासव असतात असं म्हणतात. ह्यांचं काहीतरी एक वेगळंच रहस्य आहे. तर बघा, त्याच्यानंतर आम्ही ना पुढे अजून चालत आलो. तर इथे ना गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल पडलेलं स्पष्टपणे दिसत आहे. बघा, मी तुम्हाला इथे दाखवते. दिसतंय तुम्हाला पाऊल गणपती बाप्पांचं? तर खूप म्हणजे या गावचं खूप हे आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, सत्व बोलतात ना, म्हणजे खूप मान्यता आहे या मंदिराला आणि ह्याला. तर हे बघा, इथे असं तुम्हाला स्पष्ट आता दिसत असेल, गणपती बाप्पांनी पहिलं पाऊल ठेवलेलं त्याचे ठसे होते इथे. आणि त्यानंतर ना आजूबाजूचा परिसर असा खूपसा सुंदर दिसत होता. पावसासारखं वातावरण झालेलं, म्हणजे परिसरसुद्धा खूप, पण गरम खूप होत होतं फ्रेंड्स. आणि कालच्या लग्नामध्ये पण आम्हाला खूप त्रास, म्हणजे विचारायलाच नको. लग्न असं होतं की ना, ते 2 डोंगर पार करून जायचं लग्न होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या डोंगरामध्ये पण काम चालू होतं ना, तर तिथे आमच्या ना फ्रेंड्स गाडीचं टायरसुद्धा पंक्चर झालं. खूप म्हणजे अशी दुरवस्था खूप झाली होती. पण ठीक आहे, लग्नसुद्धा झालं. आणि तिकडे असं लग्नालासुद्धा ना खूप गरम होत होतं, म्हणजे असं काही सुविधा वगैरे केलेली नव्हती. पण म्हणतात ना, जाऊ दे, फक्त ते दोघं नवीन जोडप्याने सुखी राहू दे, बस आपण एवढंच बोलू शकतो आणि बाकी काय. तर चला मग, इथे बघा, आम्ही सगळेजणांनी दर्शन घेतलं होतं. माझी फॅमिलीसुद्धा आलेली, ते सुद्धा इथे दर्शन घेत होते. तर बघा, आम्ही असं लाईनमध्ये उभे राहून ना फोटोसाठी पोज देत होतो. तर आम्ही इथे व्हिडिओसुद्धा काढला. तर ईशीने इथे व्हिडिओ काढत होती, तर ती सारखं सतत सगळ्यांना ओळख करून देत होती. ते इथे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे अंजुर्ली मंदिराचं आम्हाला खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इथून निघालो. आता हा आमचा शेवटचा दिवस होता. आम्हाला जायचं होतं दुसऱ्या बीचला. मग बीचवरून आम्ही नंतर निघणार होतो पालीला, कारण की पालीलासुद्धा थोडंसं दादाने जागा घेतली होती ना, त्याचं काम होतं, ते दाखवायचं होतं आम्हाला सगळ्यांना. तर ते बघण्यासाठी सुद्धा आम्ही जाणार होतो आणि तिथून आम्ही जाणार होतो घरी. तर आमचं शेवटचं ज्या ट्रिपचे हे 2 दिवस होते. तर बघा, इथे आम्ही आहे ना, आता या डोंगरातून आम्ही जेव्हा जात होतो ना, या घाटावरून, तर इथून असं छानसा असा व्ह्यू दिसत होता. तर बघा, आता आम्हाला ज्या साईडला जायचं आहे ना, तिथे आम्ही ही फेरी बोटने गेलो. तर आम्ही असं, म्हणजे खूप छान वाटत होतं असं. आणि हे असं सीन आपल्या इथेही होतो, मालाडमध्ये गोराई बीच अशा ठिकाणीसुद्धा असं गाडीसकट, म्हणजे आपली 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, तर ते ठेवूनसुद्धा असं गाडीने बोटीने आपण प्रवास करून ह्या म्हणजे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारे ह्या बोटीने आपण जाऊ शकतो, असा वाला भाग होता हा. तर अशा प्रकारे आम्ही खूप छान प्रकारे असं बसलेलो आणि खूप मजा आली, खूप मस्तीसुद्धा केली बीचवरती. नंतर सगळेजण वैतागलीसुद्धा, पुढे तुम्हाला दिसेलच. खूप एन्जॉयमेंट झाला फ्रेंड्स आणि खूप मजा येऊन गेली. तर बघा, अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे आमचा प्रवास होता. आणि फ्रेंड्स, अजून काय सांगू तुम्हाला, खरंच म्हणजे खूप मजा आली. ह्याच्यापुढे मी काय बोलूच शकत नाही. खूप एन्जॉय केला. थोडंसं हेक्टिक वाटलं, पण ठीक आहे, काही नाही, होत असतं असं प्रवासामध्ये. कधी कधी त्रास होतो, कधी चांगलंही होतं. म्हणजे एक दिवस त्रासात गेलं तर दुसऱ्या टाईमला चांगलंही होत असतं आपलं. तर अशा प्रकारे हे होतं.
तर बघा फ्रेंड्स, इकडे आमच्या कारसुद्धा वगैरे ओपन म्हणजे कारसुद्धा इथे ठेवलेल्या होत्या. आता मी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती पोचलो. मग आम्ही खाली उतरलो आणि गाडीमध्ये जाऊन बसणारच. तर अशा प्रकारे आमची बोट हलायला लागली. म्हणजे आम्ही जाण्यासाठी बोट चालू झाली. तर इथे हे माझे मोठे जिजू आहेत जे हाय करत होते. तर आम्ही इथे ना सगळे लहान मुलं, मी माझ्या भावाचे लहान मुलं, आम्ही असं ना म्हणजे या साईडला पाण्याच्या साईडला तोंड करून बसलेलो. तर मुलांनासुद्धा खूप मजा येत होती. तर ही आमची आहे अशी छोटी मोठी चिल्लर पार्टी. ते सगळे आम्ही इथेच उभे होतो, पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल स्पर्श मम्मीज फूड लॅब, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीस येतील आणि मलासुद्धा मोटिवेशन्स मिळतील. तर फ्रेंड्स, आणि कमेंट करायला तर बिलकुल पण विसरू नका की तुम्हाला माझी ट्रिप कशी वाटली, काय वाटली, आणि माझ्या घरचे मेंबरसुद्धा तुम्हाला कसे वाटले. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आणि जे कोणी ताई आणि दादा नवीन असतील चॅनलला, त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्यांनाही माझे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि चला मग पुढे असा हा आमचा प्रवास होता. पुढे दिसेलच तुम्हाला सगळं. तर बघा, मग आम्ही ना इथे सुद्धा आहे ना, आम्ही ज्या बीचला पोचलो होतो ना, तिथे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा व्हिडिओ आहे. माझी मोठी ताई आहे ही आणि माझ्या भावाचा मुलगा आहे. ते लोक असे पाण्यामध्ये उभे राहून पाण्याचं म्हणजे पाण्याला भरती येत होती, तेव्हा असं मध्ये जाऊन थोडासा फोटो काढला होता. तर बघा, इथे ना पाण्यामध्ये जाऊन त्यांनी असं स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढलेला आहे. त्यांना मजा येत होती दोघांनासुद्धा. लड्डूला पाण्यात खेळायचं होतं. तर आम्ही ना सकाळी उठून इथे गेलो होतो समुद्रकिनारी. आणि इशीला घेऊन जाताना आला, पण बिचारी खूप रडली जाण्यासाठी. हरकत नाही, नंतर तिला दुसऱ्या बीचवरती फिरवलं आम्ही. इथेच एकाच ठिकाणी 2 बीच होते. आम्ही तिथे जाऊन आलो आणि तिथे फिरवलं. मग तिलासुद्धा खूप मजा आली. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास होता आणि खूप मजा केली. त्यानंतर आम्ही घरी परतीच्या प्रवासाला जेव्हा निघालो, तेव्हा ना सगळ्यांना गाडीमध्ये पुन्हा एकदा CNG भरायची होती. तर तिथे ना खूप लाईन होती. त्या CNGला सुद्धा खूप लाईन होती, कारण की ते निघतानाचं पहिलं CNG पंप होतं. तर तिकडे ना हे लोक सगळे थांबले होते आणि खूप मोठी लाईन होती. आणि आम्ही जेव्हा तिथे थांबलो ना, तर बघितलं असं आहे ना, खूप मोठं असं शेत आहे आणि अशी ओसाण जागा पण झालेली होती. तर बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे एक झाड होतं हे ह्या शेतीमध्ये. आणि या झाडाला ना खूप सारी अशी जांभळं लागलेली होती. जांभळं इतकी छान होती ना, गोड होती, छान होती, खूप टेस्टी होती जांभळंसुद्धा. तुम्ही बघू शकता इथे. तर आम्ही ना असं झाड हलवलं होतं आणि ना जांभळं खूप छान अशी खाली पडली आणि खूप गोड होती जांभळं. सांगूच शकत नाही मी, इतकी गोड होती. तर आम्ही ना अशी चांगली जांभळं खाली पडल्यावरती ना ती जांभळं थोडी खराब होत होती, म्हणून आम्ही ना असं जी चांगली होती ती वेचून घेत होतो. इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे जांभळं होती ही. तर आम्ही मज्जा पण केली तिकडे. आणि वहिनीची आणि म्हणजे आम्ही सर्वांनीच मिळून इथे फोटो वगैरे काढले. तर बघा, इथे आम्ही 4 जणी होतो. छोटी वहिनी नाही आली, ती गाडीत बसून होती. तर आम्ही लोक आलो आणि खूप अशी मजा केली, छानशी बरं वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो पालीला. तर बघा, इथे माझी छोटी बहीण आहे, मधलीवाली. छोटी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे ती. आणि तीसुद्धा व्हिडिओ वगैरे काढत होती. तर ती मला बोलली, तू जेव्हा येशील ना, अशी पळत ये, मी तुझा व्हिडिओ काढते, तुझ्या व्लॉगला मदत होईल. तर बघा, तिनं माझं पुढे जाऊन व्हिडिओ काढला. हे बघा, पहिले मी आधी तुम्हाला जांभळं दाखवतो आम्ही. तशी छान जांभळं आम्हाला भेटली. काही अशी अगोदरच पडलेली होती आणि काही आम्ही झाड हलवून जांभळं खाली पाडली. तर इथे माझ्या मोठ्या बहिणीचं एक्सप्रेशन बघा किती छान आहे. म्हणजे ती सांगते की जांभळं खूप गोड आहेत आणि छान आहेत म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही खूप मजा केली तिकडे सुद्धा. खूप छान वाटलं आणि अशी मस्त हवा येत होती तिकडे. हवेशीर झाड असल्यामुळे ना खूप छान अशी हवा येत होती. तर बघा, इथे आम्ही 4 जणी छान असे जांभळं निवडत होतो, बघू शकता इथे तुम्ही. आणि इशी आमचा व्हिडिओ काढत होती इथे.
ते बघा आमच्याकडे ना जांभळं ठेवण्यासाठी काय नव्हतं तर ना मी जी इशीला कॅप घालून आणली होती त्यातच आम्ही जांभळं गोळा केली आणि नंतर इथे दाखवलंसुद्धा की आम्ही अशी एवढी जांभळं गोळा केली आणि नंतर इशी आमचे फोटो वगैरे पण काढत होती. हे बघू शकता तुम्ही. मग आम्ही असे हातात घेतले आणि असे दाखवले की आम्ही किती जांभळं काढली आहेत ती. तर असा होता हा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि फ्रेंड्स, आता इथून आम्हाला जायचं होतं पालीला, कारण की पालीला जाऊनसुद्धा आम्हाला तिथे सुकी मच्छी घ्यायची होती. जसं की जवळा, झिंगा, ह्या बोंबील, हे अशा सगळ्या सुक्या मच्छ्या घ्यायच्या होत्या. एकंदरीत आमच्या सगळ्यांनाच घ्यायच्या होत्या, म्हणून तिथेसुद्धा गाडी थांबवणार होते आणि तिथून मग डायरेक्ट घरी येणार होते. तर असा होता आमचा हा प्रवास आणि पिकनिक. तर खूप सारी मज्जा आली. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.